टू माय चॅनल मृणाल रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चिकन रेसिपी एकदम इझी वेमध्ये आणि त्यासाठी इथे आपण घेतलेलं आहे हाफ के जी चिकन। त्यामध्ये आपण 500 ग्राम्स दही ॲड करून घेतलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण ॲड करून घेणार आहोत आपला बिर्याणी मसाला। इथं मी सुहानाचा बिर्याणी मसाला यूज केलेला आहे, चिकन बिर्याणी मसाला, तो तुम्ही यूज करू शकता। इथे एक अख्खं पॅकेट मी ॲड केलेलं आहे। त्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे रेड चिली पावडर। रेड चिली पावडर पण आपण एक चमचा टाकणार आहे। रेड चिली पावडर ॲड करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये धना पावडर आणि जिरा पावडरसुद्धा ॲड करून घ्यायची आहे। तर इथे मी आता सगळ्यात आधी लाल मिरची पावडर ॲड करून घेणार आहे, एक चमच्याच्या सगळ्यात आधी इथं आपण रेड चिली पावडर ॲड करून घेतलेली आहे, 1 स्पून आपण रेड चिली पावडर ॲड केलेली आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरा पावडर पण 1 स्पून ॲड केलेली आहे। त्यानंतर आपण ॲड करून घेणार आहे कोरिएंडर पावडर, ते सुद्धा आपण 1 चमचा ॲड केलेली आहे। त्यानंतर आपण त्याच्यावरती थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि त्याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे। तर खूप कमी इन्ग्रेडियंट्समध्ये आपण मॅरिनेट करून घेणार आहे, कारण आपली ही रेसिपी जी आहे ती खूप इझी आणि क्विक आहे। तर आपण त्याच्यामध्ये खूप कमी इन्ग्रेडियंट्स यूज केलेले आहेत, तिथे मॅरिनेट करून ठेवायचं आहे। पण इथे जे चिकन मी यूज करत होती ते खूप कडक झालं होतं, कारण मी त्याला फ्रीजमध्ये ठेवलेलं। सो आता त्याला मी मॅरिनेट करून घेणार आहे आणि आपण त्याला ॲटलिस्ट हाफ ॲन आवर टू 1 आवरपर्यंत मॅरिनेट करून ठेवायचं आहे। त्यानंतर एका साईडला मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं, त्यामध्ये आपण थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि आपण त्याच्यामध्ये 1 पळी तेल ॲड करून घेतलेलं आहे। तेल आपण यासाठी ॲड केलेलं आहे कारण भात जो आहे तो आपला थोडा सुटसुटीत होईल, जास्त सॉगी होणार नाही। त्यानंतर इथे मी सगळे मसाले ॲड केलेले आहेत, लवंग, दालचिनी, मिरी, नंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे तेजपत्ता। असे आपण जेवढे पण खडे मसाले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत। सो त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे राईस। इथे आपण हाफ के जी राईस घेतलेला आहे। त्यानंतर हाफ के जी राईस ॲड करून झाल्यानंतर आपण त्याला कुक करायला ठेवायचं आहे। जेव्हा याला बॉईल येईल आपल्या पाण्याला, त्यानंतर आपण त्याच्यामध्ये राईस ॲड करून घ्यायचं आहे आणि त्याला आपण 90% कुक करून घ्यायचं आहे। ही रेसिपी खूप इझी आहे। जेव्हा पण आपण बिर्याणीला दम द्यायला ठेवणार आहे तेव्हा ती 15 मिनिट्समध्येच कुक होणार आहे। राईस इथं आपण 90% कुक करून घ्यायचं आहे। त्यानंतर एका साईडला मी इथे ऑनियन फ्राय करून घेतलेले आहेत। मी इथे 2 ऑनियन कट करून घेतलेले आणि तेवढेच मी त्याला फ्राय करून घेतलेले आहे। आपण ऑनियन इथे एकदम ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे। जोपर्यंत त्यांना एक चांगला असा क्रिस्पी टेक्स्चर येत नाही तोपर्यंत आपण त्याला फ्राय करून घ्यायचं आहे। लो टू मीडियम फ्लेमवरती फ्राय केलं तर ते चांगले क्रिस्पी होतील। त्यानंतर आपण जे ऑनियन आहे ते आपण अर्धे ऑनियन जे आहेत ते आपण ग्रेव्हीमध्ये सुद्धा यूज करणार आहे आणि अर्धे ऑनियन आहेत ते आपण गार्निशिंगसाठी यूज करणार आहे। तर इथे आपण सगळ्यात आधी टोप ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण ॲड करून घेणार आहे 4 पळी तेल। तेल आपण जास्त ॲड करून घ्यायचं आहे जेणेकरून बिर्याणी खाली चिटकून राहणार नाही। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे आपले फ्राय केलेले कांदे आहेत ते आपण अर्धे कांदे आपण त्याच्यामध्ये फ्राय करायला टाकणार आहोत। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे जिंजर गार्लिक पेस्ट। आता तिथे आपण चिकनला मॅरिनेट करताना त्याच्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट ॲड केली नव्हती, म्हणून इथे आपण 2 पॅकेट जिंजर गार्लिक पेस्ट आपण ॲड करून घेणार आहोत। त्यानंतर आपलं मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ते आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत चांगल्यापैकी। त्यानंतर आपले राहिलेले जे मसाले आहेत ते आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊ शकतो। तुम्हाला एक्स्ट्रा कोणतेही मसाले ॲड करायचे असतील तर तुम्ही ॲड करू शकता। इथे मी सगळे मसाले जे आहेत ते इझिली अवेलेबल असतात तेच मसाले ॲड केलेले आहेत। त्यामध्ये सगळ्यात आधी मी इथे आपला घरगुती मसाला यूज केलेला आहे। तुम्ही कोणत्याही प्रकारचा घरगुती मसाला यूज करू शकता, तुमच्या अंदाजानुसार तुम्ही त्याच्यामध्ये तिखट कमी जास्त करू शकता। इथे मी 3 चमचे आमचा घरगुती मसाला आहे, घाटी मसाला, तो मी इथे ॲड करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण त्याला मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर आपण मॅरिनेट करताना सुद्धा आपण गरम मसाला ॲड केलेला नव्हता, तर आपण ह्याच्यामध्ये गरम मसाला ॲड करून घेणार आहे। गरम मसालासुद्धा आपण इथे 1 चमचा घेतलेला आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत चिकन मसाला,
एव्हरेस्टचा तुम्ही चिकन मसाला यूज करू शकता, तो सुद्धा मी इथे तेवढाच ॲड केलेला आहे आणि चांगला असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्यामध्ये आपण परत थोडंसं मीठ ॲड करून घेणार आहोत, कारण की दही आहे त्याला दही तिखटपणा आणि आपलं जो मीठ आहे त्याचं टेस्ट कमी करून टाकते, त्यासाठी आपण परत थोडंसं मीठ ॲड करून घेणार आहे. आणि इथे मी 2 ग्लास मी पाणी ॲड केलेलं आहे. तुम्ही कमी पाणी ॲड केलं तरी चालेल, कारण की पाणी ॲड केलं तरी चालेल, कारण ते पाणी सोडतं, त्यामुळे तुम्ही कमी पाणी ॲड केलं तरी चालेल. तुम्हाला जसं पाणी ॲड करायचं तसं करू शकता. तर इथे आपण चिकन जे आहे ते बॉईल करायला ठेवलेलं आहे. जेव्हा एक बॉईल येईल त्याला, तेव्हा आपण परत गॅस जो आहे तो आपण स्लो गॅसवरती ठेवायचा आहे आणि त्याला कुक होऊन द्यायचं आहे. जे जास्तीत जास्त 15 to 20 मिनिट्समध्ये आपलं चिकन जे आहे ते प्रॉपरली कुक होऊन जातं आणि आपला राईससुद्धा कुक झालेला आहे. त्यामुळे आपल्याला बिर्याणी बनवताना जास्त टाईम लागणार नाही. तर इथे मी आता जी ग्रेव्ही आहे त्याच्यावरती लेअर टाकून घेणार आहे राईसची. तर राईसची लेअर टाकून घेतल्यानंतर त्याला फक्त आपण 15 मिनिटसाठी ठेवणार आहे गॅसवरती. 15 मिनिट्समध्ये आपली बिर्याणी जी आहे ती प्रॉपरली कुक झालेली असणार आहे, कारण की आपला राईससुद्धा प्रॉपरली कुक झालेला आहे आधीच आणि ग्रेव्हीमध्ये चिकनसुद्धा प्रॉपरली कुक झालेलं आहे. आणि इथे आपण जे फूड कलर यूज केलेले आहेत ते ऑरेंज आणि ग्रीन आहे. तुम्ही कोणत्याही कलरचे फूड कलर जे आहेत ते यूज करू शकता. लास्ट रेसिपी मी माझ्या चॅनलवरती प्रॉन्स फ्रायची टाकलेली, तर ती रेसिपी तुम्हाला कशी वाटली जाऊन नक्की बघा आणि मला कमेंट करून सांगा. या रेसिपीसाठी लागणारे सर्व इन्ग्रेडियंट्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करेन. माझा इंस्टाग्राम ID सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करेन. तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल तीसुद्धा तुम्ही कमेंट करून मला सांगा. आता इथे जे आहे आपले लेअर आहेत ते लेअर ऑलरेडी आपण जास्त लेअरची बिर्याणी बनवणार नाही आहे, फक्त एकच लेअर देणार आहे. आणि मी ह्याच्या आधीसुद्धा एक बिर्याणीची रेसिपी अपलोड केलेली, तीसुद्धा खूप इझी आहे, इझी टू कुक रेसिपी आहे, जास्त इन्ग्रेडियंट्स लागत नाहीत त्याला. तीसुद्धा रेसिपी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करेन, तर जाऊन तीसुद्धा नक्की चेक करा. आणि इथे ऑलमोस्ट आपले लेयर्स जे आहेत ते होत आलेले आहेत. आणि इथे थोडासा ऑनियन जो आहे फ्राय केलेला तो मी ऑलरेडी साईडला ठेवलेला आहे, तो आपण वरती गार्निश करायला ठेवणार आहोत. तर इथे जो ऑरेंज फूड कलर आहे तो आपण एक साईडला टाकून घेणार आहे. पहिला हाफ साईड आपण ऑरेंज कलर टाकणार आहे आणि हाफ साईडला जो आहे तो आपण ग्रीन कलर टाकणार आहे. आणि त्यामध्ये खाली ग्रेव्ही तर असणारच आहे. ही बिर्याणीची रेसिपी आहे ती जास्त ड्राय होत नाही, कारण की आपण 1 लेअरमध्ये बनवतो. तर खूप टेस्टी अशी ही रेसिपी आहे. तर वरून आपण ऑनियन स्प्रिंकल केलेले आहे. त्यानंतर आता आपण दम द्यायला ठेवणार आहोत चिकन बिर्याणी. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.